गुड मॉर्निंग. काल आपण ड्रग्ज म्हणजे काय, मेडिसिन म्हणजे काय, ड्रग पर्टिक्युलरली आपल्याला आयडियल ड्रग्जचे प्रॉपर्टीज काय आहेत हे बघितलेलं होतं आणि क्लासिफिकेशन ऑफ अ ड्रग हे सुद्धा बघितलेलं होतं. राजानो, हे मी तुम्हाला सांगत असताना लक्षात घ्या की ड्रगच्या संदर्भात जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे किंवा मेडिसिनच्या संदर्भात ही तुम्हाला वाटेल सर आमच्या पुस्तकात नाही आहे 11वीला, ओके, तर मग आम्ही कशाला हे करायचं. तर नाही राजानो, JEE आणि नीटच्या दृष्टिकोनातून जर बघितलं किंवा CETच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर जेवढं मी सांगतोय त्या पद्धतीनंच ते इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहेत हे लक्षात ठेवा. दो दे हॅव नॉट इन्क्लुडेड इन युअर 11th सिलेबस, okay, still you have to read that, you have to study that the character of a drug, that is the main things when you are particularly accepting or grasping the chemistry in everyday life. Chemistry in everyday life हे बघत असताना तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, जेवढं मी घेतोय तेवढा सगळा पार्ट हा आपल्याला इम्पॉर्टंट आहे. त्यातला जो बोर्डा करता आहे तेवढं म्हणजे 11वी करता आहे तेवढं तुमच्या पुस्तकात आहे, तेवढं जरी तुम्ही बघितलं तरी चालू शकतं. परंतु हा JEE आणि नीट करता केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हा ऍप्लिकेटिव्ह पार्ट आहे, म्हणून मी तुम्हाला एवढ्या डिटेल्समध्ये सांगत आहे. एवढं सगळ्यांनी कृपया करून लक्षात घ्या, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. नाहीतर तुम्ही म्हणणार सर आमच्या सिलेबसमध्ये नाही आहे, तर आउट ऑफ सिलेबस जाऊन सर शिकवतात. नाही, तर हे JEE नीटला जो केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ जे कॅरेक्टर आहे, ज्यामध्ये जेवढा सिलेबस आहे, जेवढे हेड्स आहेत तेवढे आपल्याला सगळे बघायचे आहेत हे लक्षात ठेवा. मग आता पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण ड्रगची ऍक्शन म्हणतो, ड्रग एन्झाईम रिॲक्शन आणि ड्रग रिसेप्टर इंटरॅक्शन, असे दोन प्रकारचे इंटरॅक्शन आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ड्रग ज्यावेळेला तुम्ही मेडिसिन घेता त्यावेळेला आपल्या शरीरात दोन प्रकारे रिॲक्शन्स होतात. एक ड्रग एन्झाईम इंटरॅक्शन आणि दुसरं येतं ड्रग पर्टिक्युलरली ड्रग. आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट येतो ड्रग आणि रिसेप्टर इंटरॅक्शन, हा पर्टिक्युलरली हे दोन प्रकारचे आपल्याला इंटरॅक्शन्स बघायला मिळतात. आता तुम्हाला माहिती आहे की प्रोटीन ह्या बायोमॉलिक्युल्स आहेत, म्हणजे बायोमॉलिक्युल्स सच ॲज अ प्रोटीन ऑर कार्बोहायड्रेट्स हे काय होतात, दे आर ऍक्ट्स ॲज अ बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट इन आवर बॉडी. ओके, ते बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट म्हणून जे प्रोटीन्स वगैरे आपण प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स, ओके, हे जे आहेत प्रोटीन्स पर्टिक्युलरली प्रोटीन्स, दे आर परफॉर्म ॲज अ बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट. म्हणजे बायोमॉलिक्युल सच ॲज अ प्रोटीन कार्बोहायड्रेट्स बघितले, त्यातला प्रोटीन हा पर्टिक्युलरली बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट इन द फॉर्म ऑफ एन्झाईम असा तो बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट म्हणून परफॉर्म करतो हे लक्षात ठेवा. अँड दीज प्रोटीन मॉलिक्युल्स, ओके, दे आर अ पार्ट ऑफ द कम्युनिकेशन सिस्टीम इन अ बॉडी. दीज प्रोटीन मॉलिक्युल्स ऑल्सो दे आर पार्ट ऑफ द कम्युनिकेशन सिस्टीम. कम्युनिकेशन सिस्टीमचा पार्ट आहेत ते प्रोटीन्स, ज्याला आपण रिसेप्टर कॅरेक्टर म्हणतो हे लक्षात ठेवा. आणि प्रोटीन ॲज यू अवेअर ऑफ दॅट देअर इट इज अ पोलर मॉलिक्यूल. ओके, कारण का तुम्हाला माहिती आहे अल्फा अमिनो ऍसिड्स असतात प्रेझेंट, त्यामध्ये अमिनो ग्रुप आणि ऍसिडिक ग्रुप हे दोन्हीमुळं आपल्याला झ्विटर आयन्स जे तयार होतात त्यामुळं आपल्याला हा पोलर कॅरेक्टरचा प्रोटीन मॉलिक्युल्स बघायला मिळतो आणि तो सगळ्या सेल मेम्ब्रेनच्या अक्रॉस प्रेझेंट असतो प्रोटीन मॉलिक्यूल हे लक्षात ठेवा. तसंच आपल्या शरीरात न्यूक्लिक ऍसिड असतं, ते न्यूक्लिक ऍसिड जेनेटिक इन्फॉर्मेशन हे प्रोव्हाइड करतं फॉर ईच अँड एव्हरी सेल्सला हे लक्षात ठेवा. अँड देअरफॉर लिपिड कार्बोहायड्रेट्स हा जो पार्ट आहे हा स्ट्रक्चरल पार्ट ऑफ द सेल बघायला मिळतो किंवा सेल मेम्ब्रेनचा स्ट्रक्चरल पार्ट म्हणून करायला येतो. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही ड्रग आपण घेतो त्यावेळेला ड्रग चा कॅरेक्टरिस्टिक्स अँड ड्रगचा परफॉर्मन्स, म्हणजेच थोडक्यात ड्रगची ऍक्शन रिॲक्शन ही आपल्या शरीरात काय होते हे लक्षात ठेवा. म्हणजेच इथं जो महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजेच बायोमॉलिक्यूल, जो आपण प्रोटीन हे परफॉर्म्स ॲज अ बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट विच इज कॉल्ड ॲज अ एन्झाईम. तो एन्झाईम मध्ये पार्ट प्रोटीन मॉलिक्यूल ॲज अ प्रोटीन मॉलिक्यूल
ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे एन्झाईम कुठलंही सिंथेसिस केलं मग ते आपल्याला इन्व्हर्टेज असू दे, युरेज असू दे, ओके, ट्रिप्सिन असू दे, हे जे आहे हे एन्झाईम्स जे असतात ते बायोलॉजिकल केमिकल रिॲक्शन्स मध्ये ऍज अ कॅटॅलिस्ट, बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट म्हणून परफॉर्म करतात. आणि ते बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट दे आर नथिंग बट अ प्रोटीन मॉलिक्यूल. दुसरं बायोमॉलिक्युल्स जे प्रोटीन आहे, इट इज अ क्रुशियल कम्युनिकेशन पार्ट ऑफ द सिस्टीम. कम्युनिकेशन सिस्टीमचा पार्ट म्हणजेच जो रिसेप्टर कॅरेक्टर आहे त्या रिसेप्टर्समध्ये प्रोटीन मॉलिक्युल्स असतात, हे लक्षात ठेवा. न्यूक्लिक ऍसिड, कोडेड जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ द सेल, तिथं सुद्धा आपल्याला प्रोटीन मॉलिक्युल्स बघायला मिळतात. आणि लिपिड, प्रोटीन आर आणि कार्बोहायड्रेट्स दे आर स्ट्रक्चरल पार्ट ऑफ अ सेल मेम्ब्रेन. जे लिपिड, प्रोटीन, आता प्रोटीन हा कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये आणि बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट म्हणून ऍक्ट होतो. आणि लिपिड अँड कार्बोहायड्रेट्स दे आर स्ट्रक्चरल पार्ट ऑफ अ सेल मेम्ब्रेन, हे तुम्ही लक्षात घ्या. मग टू अंडरस्टँड द कॅरेक्टर, आता काय होतं ज्या वेळेला एन्झाईम, ओके, म्हणजेच आपल्याला बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट हे काय आहे, ज्या वेळेला तुम्ही ड्रग्ज घेता. आता ड्रग आपण केव्हा घेतो, ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये काहीतरी डिसइज म्हणजेच बॉडी इज नॉट ॲट इज, म्हणजे तुम्हाला समजा फिवर यायचं असेल किंवा सर्दी खोकला येत असतो, त्यावेळेला काय होतं राजानो बघा, की आपल्याला फॉरेन मॉलिक्युल्स म्हणजेच आयदर बॅक्टेरियाज ऑर व्हायरसेस हे आपल्या शरीरात जातात. म्हणजेच ती फॉरेन बॉडी आली. मग फॉरेन बॉडी आल्यावर ते काय करतात, तर ती फॉरेन बॉडी स्वतःचे प्रोटीन मॉलिक्युल्स हे आपल्या शरीरात सोडतात. आणि हे प्रोटीन मॉलिक्युल जर शरीरात सोडले तर त्याला जर फेवरेबल एन्व्हायरमेंट जर मिळालं, ओके, फेवरेबल एन्व्हायरमेंट म्हणजे पीएच तेवढा चांगला मिळाला, सेल कॅरेक्टर्स असतील, तर तिथं त्या पर्टिक्युलरली बॅक्टेरियाची किंवा व्हायरसची कॉलनी डेव्हलप होती आणि ती मल्टिपल होती. आणि त्यानं आपल्याला पर्टिक्युलरली काय होतं, व्हायरल इन्फेक्शन म्हणा किंवा फिवर म्हणा हे येतं. कारण का कुठलीही फॉरेन बॉडी आपल्या शरीरात जर शिरली तर आपल्या बॉडीचा तो रिस्पॉन्स, ज्याला आपण इम्युनिटी सिस्टीम कॅरेक्टर म्हणतो, तो ऍक्ट होतो. मग आपण काय करतो, जर आपल्या इम्युनिटी सिस्टीम जर कमी पडली तर आपल्याला डॉक्टर्स हे ड्रग्ज देतात. मग हा ड्रग काय करतो, तर पर्टिक्युलरली लक्षात घ्या, एन्झाईम परफॉर्म अ टू फंक्शन. आता टू फंक्शन्स कुठले, तर पहिलं ए, होल्ड सबस्ट्रेट फॉर अ केमिकल रिॲक्शन. जो सबस्ट्रेट आहे म्हणजे जो फॉरेन बॉडी आहे त्याला पर्टिक्युलरली होल्ड करतो. अँड इट प्रोव्हाइड्स अ फंक्शनल ग्रुप. जो फंक्शनल ग्रुप आहे जो अटॅक करणार आहे, अटॅक ऑन सबस्ट्रेट अँड कॅरी आउट द केमिकल रिॲक्शन. म्हणजे तो सबस्ट्रेट वरती अटॅक करतो आणि पर्टिक्युलरली प्रोव्हाइड फंक्शन्स, म्हणजे फंक्शनल ग्रुप प्रोव्हाइड करतो. कोण, एन्झाईम, आणि अटॅक करतो सबस्ट्रेटवर आणि कॅरी आउट करतो केमिकल रिॲक्शन्स. म्हणजे पहिल्यांदा होल्ड सबस्ट्रेटला करायचं आणि काय करतो, तो फंक्शनल ग्रुप प्रोव्हाइड करतो टू अटॅक द सबस्ट्रेट. आता हे लक्षात घ्या, ही असं आपल्याला ही ऍक्टिव्ह साईट बघायला मिळते. ही ऍक्टिव्ह साईट ज्याच्यामध्ये हा सबस्ट्रेट म्हणजेच फॉरेन बॉडी होल्ड होती. हे लक्षात ठेवा, ही फॉरेन बॉडी होल्ड केव्हा होईल, तर की अँड लॉक सिस्टीम प्रमाणे ही ऍक्टिव्ह साईट असते. की अँड लॉक सिस्टीम प्रमाणे ही ऍक्टिव्ह साईट असते, हे लक्षात ठेवा. मग त्यामध्ये ज्यावेळेला सबस्ट्रेट जातो तर तिथं आपल्याला होल्ड सबस्ट्रेट म्हणजे एन्झाईम हा सबस्ट्रेट होल्ड करण्याची ताकद ठेवतो आणि ह्या फंक्शनल ग्रुप, एन्झाईम हा फंक्शनल ग्रुप प्रोव्हाइड करतो जो सबस्ट्रेट वरती अटॅक करतो आणि केमिकल रिॲक्शन घडवतो. त्यालाच आपण ड्रग एन्झाईम इंटरॅक्शन म्हणतो. ओके, मग आता ह्या ड्रग एन्झाईम इंटरॅक्शन्स मध्ये काय होतं लक्षात ठेवा, तर हा पर्टिक्युलरली ड्रग आणि सबस्ट्रेट मध्ये, ह्या ड्रग आणि सबस्ट्रेट मध्ये कॉम्पिटिशन असते. आणि ह्या कॉम्पिटिशन मध्ये जर ह्या ऍक्टिव्ह साईट मध्ये जर ड्रग जाऊन जर बसला, पर्टिक्युलर इररेस्पेक्टिव्ह ऑफ अ सबस्ट्रेट, सबस्ट्रेटच्या ऐवजी जर ड्रगचे मॉलिक्युल्स जर ह्या ऍक्टिव्ह साईटला अटॅच झाले तर ह्या सबस्ट्रेटला फेवरेबल एन्व्हायरमेंट मिळत नाही. आणि फेवरेबल एन्व्हायरमेंट जर मिळालं नाही तर सबस्ट्रेट हा इलिमिनेट होतो आपल्या बायोलॉजिकल सिस्टीम म्हणून. म्हणून इथं ड्रग अँड सबस्ट्रेट ह्या दोघांची कॉम्पिटिशन होते. अँड बिकॉज ऑफ दिस कॉम्पिटिशन द एन्झाईम ड्रग्ज हा इनहिबिट करतो त्या सबस्ट्रेटला. जो सबस्ट्रेट होल्ड करणार असतो एन्झाईम त्यालाच इनहिबिट करतो. आणि इनहिबिशन केल्यामुळं तिथं ड्रग इनहिबिटर
म्हणजे ड्रग हा इनिबिटर म्हणून काम करतो, जो सबस्ट्रेट होल्ड करणारा आहे कोण एन्झाईम फॉर अ केमिकल रिॲक्शन, आणि फंक्शनल ग्रुप जो प्रोव्हाइड करणार आहे फॉर अटॅक ऑफ द सबस्ट्रेट आणि कॅरी आउट केमिकल रिॲक्शन. ओके, तर ते होऊ नये म्हणून ड्रग्स काय करतो, त्या सबस्ट्रेटला इनिबिट करतो आणि स्वतः ऍक्टिव्ह साईटवरती जाऊन बसतो, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे इनिबिशन करतो आणि सबस्ट्रेट त्या ऍक्टिव्ह साईटमध्ये, जसं की अँड लॉक सिस्टीम असते, त्या की अँड लॉक सिस्टीम्समध्ये पर्टिक्युलरली तिथं तो अटॅच होत नाही किंवा तिथं तो अटॅक करत नाही. अशा वेळेला जी पहिला जो रोल येतो ड्रगचा, तर तो इनिबिट करतो पर्टिक्युलरली सबस्ट्रेटला विच आर नॉट गोइंग टू पार्ट ऑफ द ऍक्टिव्ह साईट, ऑर इट शुड नॉट गेट बाइंड टू द ऍक्टिव्ह साईट, म्हणजे तो बाइंड होता कामा नये. दॅट इज नंबर 1. नंबर 2 काय करतो, तर समजा ड्रग्स इट कॅनॉट कॉम्पीट विथ द सबस्ट्रेट व विथ ऍक्टिव्ह साईट. ऍक्टिव्ह साईट बरोबर जर हा ड्रग जर कॉम्पीट करत नसेल, तर तो काय करतो, ह्या ऍक्टिव्ह साईटच्या जे साईड आहे, ज्याला ॲलोस्टेरिक साईड म्हणतात किंवा ॲलोस्टेरिक साईट, तिथं ऍक्ट करतो आणि ह्या ऍक्टिव्ह साईटचं शेप साईज चेंज करतो. म्हणजे ड्रग्स अटॅक ऑन अ ॲलोस्टेरिक साईट ऑफ द ऍक्टिव्ह साईट अँड चेंजेस द साईज अँड शेप. आणि साईज अँड शेप चेंज होतो कुणाचा, तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तो ऍक्टिव्ह साईटचा साईज अँड शेप चेंज होतो. आणि मगाशी सांगितलं तुम्हाला मी की पर्टिक्युलरली ऍक्टिव्ह साईट आणि सबस्ट्रेट यांची की अँड लॉक सिस्टीम प्रमाणे अरेंजमेंट असते, परंतु इथं ॲलोस्टेरिक साईट ड्यू टू अटॅक ऑफ अ ड्रग साईज अँड शेप चेंज होतो, म्हणजेच सबस्ट्रेट कॅन होल्ड ॲट ऍक्टिव्ह साईट बिकॉज ऑफ अ चेंज इन साईज अँड शेप. म्हणून साईज अँड शेप चेंज झाल्यामुळं त्यामध्ये की अँड लॉक सिस्टीम हा जो पार्ट आहे तो डिस्ट्रॉय होतो आणि त्यामुळं आपल्याला त्या ऍक्टिव्ह साईटला सबस्ट्रेट होल्ड होत नाही आणि अशा तऱ्हेने आपल्याला सबस्ट्रेट इलिमिनेट करता येतो. अशा पद्धतीनं 2 पद्धतीनं ड्रग्ज ऍक्ट करतो विथ एन्झाईम. म्हणजे ड्रग एन्झाईम इंटरॅक्शन्स मध्ये एक तर आता आपला जी ऍक्टिव्ह साईट आहे त्या ऍक्टिव्ह साईटमध्ये सबस्ट्रेट होल्ड करायचा, प्रोव्हाइड फंक्शनल ग्रुप करायचं आणि कॅरी आउट केमिकल रिॲक्शन्स करायची. मग जर तुम्ही वरून ड्रग घेतला तर त्या ऍक्टिव्ह साईट बरोबर म्हणजे सबस्ट्रेट बरोबर तो कॉम्पिटिशन करतो, सबस्ट्रेटला इनिबिट करतो आणि इन्स्टेड ऑफ सबस्ट्रेट ऍक्टिव्ह साईटला ड्रग मॉलिक्यूल जाऊन बसतात, हे लक्षात ठेवा. किंवा त्या ॲलोस्टेरिक साईटवरती अटॅक करून त्याचा साईज अँड शेप चेंज केल्यामुळं की अँड लॉक सिस्टीम असते सबस्ट्रेट आणि ॲलोस्टेरिक ऍक्टिव्ह साईटमध्ये, म्हणजेच ड्रग म्हणजे एन्झाईम रिॲक्शन्स इंटरॅक्शन्स मध्ये ती पर्टिक्युलरली ऍक्टिव्ह साईट आपण काय करतो, डिस्ट्रॉय करतो. कोण, ड्रग करतं. आणि ह्या पद्धतीनं आपल्याला ड्रग एन्झाईम इनिबिशन हे कॅरेक्टर काय होतं, डेव्हलप होतं आणि डेव्हलप झाल्यामुळं आपल्याला तो जो कोण सबस्ट्रेट आहे किंवा जी फॉरेन बॉडी आहे ती फॉरेन बॉडी ही इलिमिनेट होती फ्रॉम आवर बॉडी, हे लक्षात ठेवा. आणि मग आपल्याला फ्री फ्रॉम फिवर, फ्री फ्रॉम पर्टिक्युलर इन्फेक्शन हे होतं, हे लक्षात घ्या. हा पहिला पार्ट येतो रिगार्डिंग द ड्रग एन्झाईम इंटरॅक्शन. आता दुसरा पार्ट आहे ड्रग रिसेप्टर इंटरॅक्शन. आता इथं रिसेप्टर सुद्धा काय आहेत, दीज आर अ प्रोटीन मॉलिक्यूल. रिसेप्टर आर अ प्रोटीन मॉलिक्यूल आणि हे प्रोटीन मॉलिक्यूल्स दे आर अ पार्ट ऑफ द कम्युनिकेशन सिस्टीम और कम्युनिकेशन प्रोसेस इन आवर बॉडी, हे लक्षात ठेवा. ह्या पर्टिक्युलरली मोस्ट ऑफ द आपल्या शरीरावरती जे सेल्स मेम्ब्रेन्स असतात, ह्या सेल मेम्ब्रेन्सच्या पर्टिक्युलरली ह्या आउटर ह्याच्यावरती साईटवरती आपल्याला रिसेप्टर कॅरेक्टर बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. सो मोस्ट ऑफ द रिसेप्टर्स दे आर प्रेझेंट ॲट अ सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनला ते रिसेप्टर्स प्रेझेंट असतात, हे लक्षात ठेवा. सो आता बॉडीचा जो मेसेज आहे बिटवीन 2 न्यूरॉन्स और न्यूरॉन्स टू मसल्स, ओके, इट टेक्स प्लेस थ्रू अ केमिकल मेसेंजर. केमिकल मेसेंजर थ्रू 2 न्यूरॉन्स मध्ये किंवा न्यूरॉन्स टू मसल्स मध्ये. म्हणजे बघा, तुम्ही ज्या वेळेला आपण जर समजा एखाद्या घरात बसलाय तुम्ही किंवा
साधारणपणे कुठेतरी काम करताय आणि तिथं जर समजा तापलेली तवा असेल आपल्याला आणि चुकून आपल्याला तापलेला तव्यावरती हात गेला तर एकदम आपण हात काढून घेतो. काय होतं रे, ती सिस्टीम आपली रिसेप्टर सिस्टीम जी बोटावरची आहे ती कम्युनिकेट करते आपल्याला कुठं मेंदूपर्यंत जाते. ती कम्युनिकेशन सिस्टीम थ्रू रिसेप्टर जाती आणि आपल्याला सांगते की तिथं बाबा हॉट बॉडी आहे, तवा तापलेला आहे, तो हात रिमूव्ह कर. म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये हे कम्युनिकेशन मेसेज आपल्याला क्लिअर होतात आणि म्हणून मग आपण हात बाजूला घेतो, हे लक्षात ठेवा. किंवा बघा आंघोळीला ज्यावेळेला पाणी काढतो त्यावेळेला आपण पाणी किती गरम आहे किंवा किती थंड आहे हे ज्यावेळेला बघतो त्यावेळेला ही कम्युनिकेशन सिस्टीम आपल्याला बिटवीन टू न्यूरॉन्स ऑन न्यूरॉन्स टू मसल थ्रू अ केमिकल मेसेंजर ही घडते, हे लक्षात ठेवा. हे जे केमिकल मेसेंजर्स आहेत दे आर गोइंग टू ऑक्युपाय द साईट ऍट द रिसेप्टर साईट, ऑक्युपाय करतात ऍट अ सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन्स मध्ये हे पर्टिक्युलरली रिसेप्टर्स हे बाइंडिंग साईट म्हणून आपल्याला रिसेप्टर्स जे आहेत जे बाइंडिंग साईट ही तर रिसेप्टर सेल मेम्ब्रेन्स वरती असतात आणि त्याला अटॅच होतात हे केमिकल मेसेंजर फॉर अ कम्युनिकेशन सिस्टीम, हे लक्षात ठेवा. आणि मग ज्यावेळेला आफ्टर ऑक्युपाईंग दिस केमिकल मेसेंजर ऍट द रिसेप्टर साईट, सो ते साईटमध्ये चेंजेस घडवतात, रिसेप्टर्स मध्ये चेंज घडवतात. मग ज्यावेळेला जे ड्रग्ज असतात, जे ड्रग्ज हे रिसेप्टरचं फंक्शन इनिबिट करतात, कम्युनिकेशन्स मध्ये रिसेप्टरचं फंक्शन इनिबिट करतात, त्याला अँटॅगोनिस्ट म्हणतात. आणि जे रिसेप्टरचं फंक्शन स्टिम्युलेट करतात त्याला ॲगोनिस्ट म्हणतात. म्हणजेच तुम्ही बघा, समजा तुमचं डोकं दुखायला लागलं असेल तर काय होतं रे, किंवा हात दुखायला लागलेला आहे तर काय होतं, हातापासून तुमचे आपल्याला रिसेप्टर्स हे सारखे मेंदूकडं ते मेसेज पाठवत असतात किंवा माझा हात कोपरातनं दुखतोय हे सारखा मेसेज पाठवतात. ओके, तुम्हाला ते सहन होईस तोपर्यंत तुम्ही ते सहन करता. तर सहन नाही झालं की आपण मग मेडिसिन्स घेतो, म्हणजे ड्रग्ज घेतो. मग ड्रग्ज काय करतो तर ही जी कम्युनिकेशन सिस्टीम आहे कुठनं ते कोपरापासून डोक्यापर्यंत इथं ब्लॉकेज निर्माण करतो. आणि ब्लॉकेज निर्माण करतो म्हणजेच काय, तो फंक्शन इनिबिट करतो रिसेप्टरचं कम्युनिकेशन सिस्टीम. कुणाबरोबर, प्रोटीन जे कम्युनिकेशन करतो मेंदू बरोबरचा थ्रू न्यूरॉन्स, थ्रू न्यूरॉन्स ऑन न्यूरॉन्स टू मसल, मसल टू न्यूरॉन, न्यूरॉन्स टू मसल, हे जे केमिकल मेसेजिंग घडतं ओके ते इनिबिट करतं. आणि मग आपल्याला काय वाटतं की नाही बाबा, ते इनिबिट केल्यामुळं आपल्याला ते रिसेप्टर म्हणजे रिसेप्शन करणारं जे कम्युनिकेशन आहे ते इनिबिट होतं, त्याला बॅरियर टाकलं जातं आणि बॅरियरमुळे आपल्याला वाटतं की डोकं दुखायचं थांबलेलं आहे. अशा वेळेला त्या ड्रग्जचं कॅरेक्टर होतं अँटॅगोनिस्ट. समजा तुमचं डोकं दुखायला लागलेलं आहे आणि तुम्हाला मी जर अशी गोळी दिली की त्या गोळीनं पुन्हा जास्त जर डोकं दुखायला लागलं तर काय होईल, तर ड्रग स्टिम्युलेट करतो दॅट फंक्शन. ओके, अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲगोनिस्ट. आणि हे ॲगोनिस्ट अँटॅगोनिस्ट हे डिपेंड्स आहे, तो स्टिम्युलेट करतोय का किंवा इनिबिट करतोय का. म्हणजे थोडक्यात पार्ट जर तुम्ही बघितला तर आपल्याला कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये परत प्रोटीन पार्ट येतो आणि हा कम्युनिकेशन बिटवीन टू न्यूरॉन्स ऑर न्यूरॉन्स टू मसल ऑर मसल्स टू न्यूरॉन थ्रू अ केमिकल मेसेंजर आपल्याला ही कम्युनिकेशन सिस्टीम पार्ट होतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या डेली कॅरेक्टर्स मध्ये जर बघितलं तर तुम्हाला एखादा तुमचा अवयव जर हे होत असेल, जिथं प्रॉब्लेम्स आले असतील, डोकं दुखत असेल, पोट दुखत असेल, तर त्यावेळेला तुम्ही हे फील करू शकता आणि तुम्ही ड्रग रिसेप्टर इंटरॅक्शन्स कशी होते हे तुमच्या लक्षात येईल, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं युजफुल मेसेज जे आहेत ते ब्लॉक केले जातात आणि त्यालाच आपण नॅचरल मेसेंजर्सला आपण ते ब्लॉकिंग केल्यामुळं अँटॅगोनिस्ट म्हटलं जातं. म्हणजे फंक्शन्स, नॅचरल फंक्शन्स आर गोइंग टू बी अ इनिबिट आणि ते युजफुल मेसेजेस ब्लॉक करतात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे हा सगळ्यात. म्हणून तुम्हाला दोन पार्ट मी सांगितले, ड्रग एन्झाईम अँड रिसेप्टर. ड्रग एन्झाईम मध्ये पहिल्यांदा लक्षात घ्या प्रोटीन मॉलिक्युल्स दोन्हीकडे आहेत. एन्झाईम्स मध्ये ते बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट आणि प्रोटीन हा कम्युनिकेशन सिस्टीमचा पार्ट असतो, म्हणजे क्रुशियल कम्युनिकेशन सिस्टीमचा पार्ट आहे. न्यूक्लिक ऍसिड माहिती आहे तुम्हाला, कोडेड जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे आणि म्हणून
हे एन्झाईम परफॉर्म टू फंक्शन, म्हणजे ड्रग एन्झाईम इंटरॅक्शन ह्या पाचव्या पॉइंट्स पासून चालू होतं आणि रिसेप्टरचं ABCDE हे सगळे त्याचे पॉइंट्स आहेत, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. पुन्हा एकदा सांगतो, एन्झाईम हे दोन प्रकारचे फंक्शन्स परफॉर्म करतं. एक जे फॉरेन बॉडी आले त्याला जो आपण सबस्ट्रेट म्हणतो, तो त्याला होल्ड करण्याची ऍक्टिव्ह साईट आपल्या एन्झाईमकडे असते. एन्झाईम टू सबस्ट्रेट ऍक्टिव्ह साईट की अँड लॉक सिस्टीम असते, त्या सबस्ट्रेटला होल्ड करतो आणि फंक्शनल ग्रुप प्रोव्हाइड करतो टू अटॅक द सबस्ट्रेट अँड कॅरी आउट द केमिकल रिॲक्शन. हे लक्षात ठेवा. किंवा ज्यावेळी आपण ड्रग घेतला तर तो काय होतो, हा कॉम्पिट करतो सबस्ट्रेट बरोबर आणि ऍक्टिव्ह साईट मध्ये ड्रगचे मॉलिक्युल्स जातात ऍज कम्पेअर टू सबस्ट्रेट. मग सबस्ट्रेट हा होल्ड होत नाही, म्हणजेच ड्रग हा ड्रग इनिबिट करतो त्या एन्झाईम इंटरॅक्शनला, सबस्ट्रेट एन्झाईम इंटरॅक्शनला इनिबिट करतो. हा एक कॅरेक्टर येतो. दुसरा काय येतो, जर ऍक्टिव्ह साईट बरोबर तो म्हणजेच सबस्ट्रेट बरोबर कॉम्पिटिशन होत नसेल, कॉम्पिट करू शकत नसेल ड्रग मॉलिक्युल, तर ऍक्टिव्ह साईटच्या बाजूच्या साईडनं म्हणजेच ॲलोस्टेरिक साईटनं अटॅक करतो आणि पर्टिक्युलरली ऍक्टिव्ह साईटची पोझिशन, साईज, शेप चेंज करतो आणि साईज अँड शेप चेंज केल्यामुळं जी की अँड लॉक सिस्टीम आहे ती डिस्ट्रॉय होते आणि त्यामुळं सबस्ट्रेट होल्ड होऊ शकत नाही आणि त्यामुळे पुन्हा इनिबिशन कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. आणि मग ते सबस्ट्रेट आपल्या बॉडी फंक्शन्स मधून एक्सक्रिटरी सिस्टीम्स थ्रू इलिमिनेट होतात, हे लक्षात ठेवा. रिसेप्टर, ड्रग रिसेप्टर इंटरॅक्शन्स मध्ये, आता रिसेप्टर तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये रिसेप्टर्स मध्ये प्रोटीन्स असतात आणि प्रोटीन्स हा पर्टिक्युलरली कम्युनिकेशन सिस्टीमचा पार्ट येतो आणि म्हणून जे सेल मेम्ब्रेन्स असतात, सेल मेम्ब्रेन्स मध्ये प्रोटीन मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात आणि त्याला आपल्याला केमिकल मेसेंजर हे पर्टिक्युलरली ऑक्युपाय करतात दॅट रिसेप्टर साईट. आता हे जे कम्युनिकेशन होतं हे बिटवीन टू न्यूरॉन्स, न्यूरॉन्स टू मसल, मसल टू न्यूरॉन्स थ्रू अ केमिकल मेसेंजर हे आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. सो हे केमिकल मेसेंजर हे ऑक्युपाय करतात ही ऍक्टिव्ह साईट आणि ह्या ऍक्टिव्ह साईट केल्यामुळं जे रिसेप्टरचं जे फंक्शन आहे ते कॅरी आउट होतं. ह्या रिसेप्टरच्या फंक्शन्स मध्ये जर आपल्याला साधारण एखादी गोष्ट, जर आपल्याला ड्रग्ज जर दिलं तर ड्रग्ज म्हणजेच मेडिसिन काय करतं, हे जर केमिकल मेसेंजर थ्रू जे रिसेप्टरचं फंक्शन्स कॅरीड आउट होणार आहे, कम्युनिकेशन सिस्टीम प्रोव्हाइड होणार आहे, ते जर ड्रग्जनं इनिबिट केलं त्यालाच अँटॅगोनिस्ट म्हणतात. म्हणजेच नॅचरल कॅरेक्टर्स जे आहेत ते ब्लॉक केले जातात, युजफुल मेसेजिंग हे ब्लॉक केले जातात, हे लक्षात ठेवा. ब्लॉकिंग ऑफ द मेसेज आणि नॅचरल फंक्शन हे इम्पेअर्ड होतं, अशा वेळेला त्याला अँटॅगोनिस्ट म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला काय करतो, ते इनिशिएट करतो, वाढवतो, स्टिम्युलेट करतो नॅचरल मेसेंजर, ओके, त्यालाच ॲगोनिस्ट कॅरेक्टर म्हणतात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो रिगार्डिंग द ड्रग एन्झाईम अँड ड्रग रिसेप्टर इंटरॅक्शन्स मध्ये. कळालं? तर हे दोन महत्वाचे पार्ट येणार आहेत रिगार्डिंग द ड्रग्स, ओके, म्हणजेच मेडिसिन, हाऊ दे आर गोइंग टू ऍक्ट इन आवर बॉडी, हे आपण बघितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच कालच्या भागात आपण मेडिसिन्स मध्ये किंवा ड्रग्ज मध्ये आपण आयडियल ड्रग्ज म्हणजे काय, क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्ज म्हणजे काय, ओके, हे बघितलं. आणि ड्रग्जचं आताची ऍक्शन, ड्रग एन्झाईम इंटरॅक्शन, ड्रग रिसेप्टर इंटरॅक्शन हे कसे होते आपल्या बॉडीमध्ये, हे पण आपण बघितलेलं आहे, हे लक्षात घ्या. हा तुमचा पार्ट पर्टिक्युलरली तुमच्या ह्याच्यामध्ये नाही आहे, कशामध्ये, पर्टिक्युलरली सिलेबसमध्ये 11वीच्या नाही आहे. मग आता ह्या वर्षी आपण कुठले कुठले ड्रग्ज बघायचे आहेत हे जर तुम्ही लक्षात घेतले तर पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळेल अनाल्जेसिक हा पार्ट येईल. दुसरा येईल पर्टिक्युलरली ट्रँक्विलायझर येईल. तिसरा येईल अँटासिड, ओके. चौथा येईल अँटीमायक्रोबियल, ओके, अँटीमायक्रोबियल. नंतर अँटी फर्टिलिटी, ओके. नंतर पर्टिक्युलरली अँटी फंगिसाइड,
आणि अँटीबायोटिक आणि पुढं आपल्याला बघायचं आहे अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. हे आपल्याला कॅरेक्टर्स बघायचे आहेत, हे लक्षात ठेवा. अँटीबायोटिक्स अँड डिसइन्फेक्टंट. ओके, हे कॅरेक्टर्स आपल्याला बघायचे आहेत. हे पहिल्यांदा महत्वाचा कॅरेक्टर येतं. मग आता ड्रग्ज म्हणजे तुम्हाला सांगितलं, आणि त्या ड्रग्ज मध्ये व्हेरियस कॅरेक्टर्स मी आता तुम्हाला सांगितले. आपले कुठले कुठले ड्रग्ज बघायचे आहेत, तर अनाल्जेसिक. मग पहिला आपण घेऊया अनाल्जेसिक म्हणजे काय. ओके, अनाल्जेसिक, अनाल्जेसिया म्हणजेच हा ग्रीक वर्ड आहे. अनाल्जेसिया म्हणजेच टू रिलीव्ह or to decrease the pain, the chemical substance which can relieve the pain or which can decrease the pain, that is called as analgesic. म्हणजे relieve the pain or decrease the pain through a chemical substance is called a analgesic. आणि म्हणून दोन प्रकारचे अनाल्जेसिक्स असतात, एक नार्कोटिक आणि एक येतं नॉन नार्कोटिक. असे दोन अनाल्जेसिक पार्ट येतात, नार्कोटिक आणि नॉन नार्कोटिक. आता नार्कोटिक ड्रग्स काय आहेत, दे पर्टिक्युलरली दे कॅन रिलीव्ह द पेन इमिजिएटली, बट ओके दे प्रोव्हाइड्स अ स्लीप, दे प्रोव्हाइड्स अनकॉन्शियसनेस, अँड बिगेस्ट डिसएडवांटेज ऑफ नार्कोटिक ड्रग्स, दे आर हॅबिट फॉर्मिंग और हॅबिच्युअल आहेत, दे आर ॲडिक्टेड. ओके, ते ॲडिक्ट करू शकतात. आणि म्हणून लक्षात घ्या, पर्टिक्युलरली मॉर्फिन, कोडीन, पेथिडीन, हेरोईन, ओके, मेथॅड्रोईन, हे जे ड्रग्ज आहेत हे आपल्याला पर्टिक्युलरली नार्कोटिक ड्रग्ज हे अनाल्जेसिक म्हणून यूज करतात. कुठले कुठले, मॉर्फिन, कोडीन, ओके, त्याच्यानंतर मॉर्फिन डायॲसिटेट आणि मिथॅडोन, हे आपल्याला ड्रग्ज आहेत. लक्षात घ्या, ज्यावेळेला मल्टिपल फ्रॅक्चर्स होतात राजानो, त्यावेळेला हे ड्रग्ज, नार्कोटिक ड्रग्ज हे द्यावे लागतात. ज्यावेळेला कॅन्सर्समुळे ज्यावेळेला पेन्स होतात, त्यावेळेला हे ड्रग्ज द्यावे लागतात. परंतु ह्या ड्रग्जचा प्रॉब्लेम काय आहे, इट प्रोड्युसेस स्लीप, अनकॉन्शियसनेस देतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं हॅबिट फॉर्मिंग आहे, म्हणजेच ॲडिक्ट करणारं आहे. म्हणून हे नार्कोटिक ड्रग्ज आपल्याला डेली यूजमध्ये मिळत नाहीत, हे लक्षात ठेवा. मग आता मॉर्फिनचं जे इंजेक्शन आहे, मॉर्फिन हे कॅन्सर पेन्स करता यूज केलं जातं. आता कोडीन, तुम्ही जे कफ सिरप असतं ना तुमचं, कोडीन युक्त कफ सिरप असतं, त्याला प्रिस्क्रिप्शन लागतं, त्याशिवाय कुठलाही केमिस्ट तुम्हाला कोडीनचं कफ सिरप देत नाही. ते कोडीन स्लीप प्रोड्युसिंग आहे आणि हॅबिट फॉर्मिंग आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. मग नॉन नार्कोटिक ड्रग्स काय आहेत, दे कॅन रिलीव्ह द पेन, बट दे आर नॉट हॅबिट फॉर्मिंग, दे आर नॉट गोइंग टू प्रोड्यूस अ स्लीप, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ नॉन नार्कोटिक ड्रग्ज असं म्हटलं जातं, किंवा नॉन नार्कोटिक अनाल्जेसिक असं सुद्धा तुम्ही म्हटलं जातं. मग नॉन नार्कोटिक अनाल्जेसिक्स मध्ये आपल्याला पहिला जो ड्रग बघणार आहे, ज्याला आपण ॲस्पिरिन म्हणतो, त्याला असा सुद्धा म्हणतात, असा म्हणजेच ॲसिटल सॅलिसिलिक ॲसिड असं सुद्धा म्हटलं जातं. आता ह्याचं जे स्ट्रक्चर जे आहे, ते स्ट्रक्चर हे लक्षात घ्या. हा तुमचा बेन्झिन रिंगचा जर पार्ट आला, तर हा तुमचा इथं OCOCH3 आणि हा COOH असा तुमचा पार्ट येतो. ह्यालाच ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड म्हणतात, किंवा 2-ॲसिटॉक्सी, ह्यालाच 2-ॲसिटॉक्सी बेन्झॉइक ॲसिड म्हटलं जातं. हे नंबर 1 आणि हा नंबर 2 म्हणजेच 2-ॲसिटॉक्सी बेन्झॉइक ॲसिड हे तुम्हाला बघितलं जातं, हे लक्षात ठेवा. आता हे जे तयार होतं, असा जे तयार होतं, हे सगळ्यात महत्वाचा पार्ट असा मध्ये ज्यावेळेला बघतो आपण, असा जे तयार होतं, ओके, म्हणजेच ॲस्पिरिन. ह्याच ॲस्पिरिन, हे ॲस्पिरिन म्हणजेच असाच म्हणजेच ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. आता हे कसं तयार होतं, हा तुमचा पर्टिक्युलरली OH अँड COOH
आहे ह्याला सॅलिसिलिक ऍसिड म्हणतात. ह्या सॅलिसिलिक ऍसिड बरोबर ऍसिटिक अनहायड्राइड, ओके, हा ऍसिटिक अनहायड्राइड येतो. ओके, ऍसिटिक अनहायड्राइड हा पार्ट बघायला मिळतो इन प्रेझेन्स ऑफ अ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता काय होतं, हा पर्टिक्युलरली बॉन्ड इथं असा ब्रेक होतो. हा ब्रेक झालेला बॉन्ड जो आहे, ओके, त्यामुळे काय होतं, आपल्याला काय होतं लक्षात घ्या. सॉरी, इथं नाही बॉन्ड ब्रेक होतो, असा बॉन्ड जो आहे तो ह्या इथं ब्रेक होतो आणि हा COCH3 ह्या H ला, OH मधल्या H ला रिमूव्ह करतो आणि तुम्हाला इथं OCOCH3 COOH आणि प्लस CH3COOH म्हणजेच हा ऍसिटिक ऍसिड तयार होतो आणि हा म्हणजेच 2-ऍसिटॉक्सी बेन्झॉइक ऍसिड ज्याला आपण असा म्हणतो हे तयार होतं आणि हा त्याचंच नाव आहे ऍस्पिरिन आहे. आणि ऍस्पिरिन म्हणजेच पर्टिक्युलरली हा ऍस्पिरिन हा जो ड्रग आहे ह्याचं नाव यायला लागतं ए म्हणजेच ऍसिटाईल आणि स्पिरिन म्हणजे स्पायरिया. स्पिरिन म्हणजे स्पायरिया, SPIRAEA स्पिरिन म्हणजेच स्पायरिया. आणि हा स्पायरिया म्हणजेच तो प्लांट पासून डिराईव्ह होतो म्हणजेच सॅलिसिलिक ऍसिड, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून त्याचं नाव ऍस्पिरिन म्हणून दिलेलं आहे. मग हा ऍस्पिरिन ह्याचे मेडिसिनल प्रॉपर्टीज काय आहेत, तर पहिलं आहे इट इज अनाल्जेसिक म्हणजेच विच रिलीव्स द पेन. दुसरं, ऍस्पिरिन हॅज अ अँटीपायरेटिक प्रॉपर्टी. अँटीपायरेटिक म्हणजेच विच डिक्रीज द टेम्परेचर, ओके, लोअर द टेम्परेचर और रिड्यूस द बॉडी टेम्परेचर. द केमिकल सबस्टन्स which reduce the temperature, which decrease the temperature, that is called as antipyretic. तसंच ह्याला ऍस्पिरिन हे अँटी क्लॉटिंग ऍक्शन करतं म्हणजे ब्लड क्लॉट करताना प्रिव्हेंट करतं अँटी क्लॉटिंग आणि म्हणून प्रिव्हेन्शन फ्रॉम हार्ट अटॅक करण्याकरता ऍस्पिरिन यूज होतं, हे लक्षात ठेवा. ऍस्पिरिन हा हायड्रोलिसिस करतो आपल्या शरीरामध्ये, पोटामध्ये आणि सॅलिसिलिक ऍसिड हे प्रोड्यूस होतं आणि आपल्या स्टमक लाइनिंग वरती ते सॅलिसिलिक ऍसिड जाऊन ब्लिडिंग होण्याचे चान्सेस असतात, हे लक्षात ठेवा. तसंच अँटी इन्फ्लेमेटरी कॅरेक्टर म्हणजेच अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजेच सूज, इन्फ्लेमेशन म्हणजे सूज, हे सूज कमी करण्याकरता सुद्धा ऍस्पिरिन यूज केलं जातं. म्हणजे ऍस्पिरिन हा अनाल्जेसिक म्हणून पण यूज केला जातो, अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून पण केला जातो, पर्टिक्युलरली अँटीपायरेटिक म्हणून यूज केला जातो, तो अँटी क्लॉटिंग एजंट म्हणून यूज केला जातो. परत ऍस्पिरिन हा सगळ्यात महत्वाचा पार्ट जर आहे तर तो पर्टिक्युलरली यूज होतो आणि प्रेग्नन्सी रिलेटेड कॉम्प्लिकेशन आणि व्हायरल इन्फ्लेमेशन एड्स मध्ये सुद्धा आपल्याला इन्व्हेस्टिगेशन्स करण्याकरता ह्या ऍस्पिरिनचा यूज होतो, हे लक्षात ठेवा. दॅट इज नथिंग बट ऍस्पिरिनचे युजेस किंवा मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत. कुठलं, अनाल्जेसिक, अँटीपायरेटिक, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी क्लॉटिंग म्हणजेच प्रिव्हेंट ब्लड हार्ट अटॅक, हे लक्षात ठेवा. अँटी क्लॉटिंग रिलेटेड टू ब्लड, ओके. नंतर स्किन डिसीज मध्ये ऑइंटमेंट म्हणून यूज केला जातो आणि प्रेग्नन्सी रिलेटेड कॉम्प्लिकेशन अँड व्हायरल इन्फ्लेमेशन ऑफ एड्स ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन्स करता आपल्याला यूज केला जातो ऍस्पिरिनच्या बाबतीत, हे लक्षात ठेवा. आता हा जो ऍस्पिरिन आहे हा कसा आहे, हा टॉक्सिक टू लिव्हर आहे. टॉक्सिक टू लिव्हर म्हणजे विषारी आहे. सारखं सारखं जर तुम्ही कंझ्युम करायला, डोकं दुखतंय, अंग दुखतंय किंवा टेम्परेचर आलं, जर सारखं जर तुम्ही ऍस्पिरिन घेतला तर ते टॉक्सिक टू लिव्हर आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ऍस्पिरिन व्हेन यू आर पर्टिक्युलरली स्वॉलोईंग, आफ्टर स्वॉलोईंग that aspirin is going to be hydrolyzed in our stomach. स्टमक मध्ये माहिती आहे तुम्हाला आपल्या ऍसिडिक कॅरेक्टर असतं, ऍसिडिक पीएच आहे, त्यामध्ये ऍस्पिरिन घेतल्यानंतर सॅलिसिलिक ऍसिड मध्ये हायड्रोलिसिस कॅरेक्टर कुणाचं होतं, ऍस्पिरिनचं होतं. सॅलिसिलिक ऍसिड फ्री होतो, तो आपल्या स्टमकच्या सेल लाइनिंग वरती अटॅक करतो आणि तिथं आपल्याला पर्टिक्युलरली ब्लिडिंग कॉज होतं आणि
हे आपल्याला गॅस्ट्रिक इरिटेशन होतं बिकॉज ऑफ अ पर्टिक्युलरली हायड्रोलिसिस ऑफ अ ॲस्पिरिन इन द फॉर्म ऑफ अ सॅलिसिलिक ॲसिड होतं आणि त्यामुळं आपल्याला ॲलर्जिक रिॲक्शन्स येऊ शकतात, लोअरिंग ऑफ अ ब्लड प्रेशर होऊ शकतं, वॉमिटिंग, नॉशिया हे कॅरेक्टर्स येऊ शकतात. हे लक्षात ठेवा. जर तुम्ही सारखा प्रोलॉंग जर यूज केला कुणाचा ॲस्पिरिनचा सारखं जर घेतला तर तुम्हाला स्टमक अल्सर हे तयार होतं. आता लक्षात घ्या, पोटामधली किंवा इंटेस्टाईन मधल्या जखमेला अल्सर म्हणतात आणि आपल्या शरीरावरच्या जखमेला आपण वुंड म्हणतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे वरती स्किन वरती लागले की जखम वुंड झाली म्हणतात आणि पोटात आत स्टमक लाइनिंग मध्ये जी जखम होती किंवा इंटेस्टाईन लाइनिंग मध्ये जी जखम होती त्याला अल्सर्स म्हणतात आणि हे अल्सर ड्यू टू द प्रोलॉंग कन्झम्पशन कुणाचं तर ॲस्पिरिनचं ज्याच्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड आहे त्यामुळे होतं आणि त्यामुळे गॅस्ट्रिक इरिटेशन होण्याचे चान्सेस असतात. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्याला पर्टिक्युलरली ॲस्पिरिनच्या बाबतीत बघायला मिळतो. ॲस्पिरिन हा नॉन नॉर्कोटिक ड्रग्ज आहे, अनाल्जेसिक म्हणून आपल्याला यूज होतो. हे तुम्ही सगळ्यांनीच लक्षात ठेवा. ते कसा तयार होतो हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचं नावं काय काय आहेत हे पण मी तुम्हाला सांगितलेले आहेत. हे लक्षात ठेवा. आता ह्याचे जे डिसएडव्हान्टेजेस आहेत, गॅस्ट्रिक अल्सर तयार होतं, नॉशिया वॉमिटिंग देतं, स्किन रॅशेस होतात, ॲलर्जिक कॅरेक्टर देतं. मग टू अवॉइड दॅट आपल्याला काही पर्टिक्युलरली अनाल्जेसिक अँटीपायरेटिक म्हणून यूज केलं जातं. जसं आपण पॅरासिटामॉल आपण हा कॅरेक्टर म्हणतो. कुठले? पॅरासिटामॉल. आता हे जे पॅरासिटामॉल कॅरेक्टर आहे, ओके, हे जे पॅरासिटामॉल कॅरेक्टर आहे ते पॅरासिटामॉल म्हणजेच कसं येतं बघा. हा पॅरासिटामॉल तुमचा हा इथं OH आणि इथं NHCOCH3 हा पॅरासिटामॉल हा पण यूज केला जातो. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा अँटीपायरेटिक कॅरेक्टर म्हणून तुम्हाला यूज केला जातो, विचारला जातो. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता ह्याच्याच बरोबरीनं आणखीन आपल्याला अँटी इन्फ्लेमेटरी अँटीपायरेटिक हे कॅरेक्टर्स बघायला मिळतात. म्हणजेच थोडक्यात अनाल्जेसिक मध्ये आपल्याला कॅरेक्टर्स बघायला मिळतात. ते म्हणजेच कुठले कुठले आहेत तर नॅप्रॉक्सिन नावाचा आपल्याला एक बघायला मिळतो. तो नॅप्रॉक्सिन म्हणजेच हा झाला पॅरासिटामॉल. हा पुढचा येईल नॅप्रॉक्सिन. आता हा जो नॅप्रॉक्सिन आहे ह्याचं जर तुम्ही कॅरेक्टर काढलं तर तुम्ही हे दोन बेन्झिन रिंग घ्या, ह्या अशा एकमेकाला अटॅच करायच्या आणि हिथं CH3 असं घेतलं आणि इथं तुम्ही COOH घेतलं आणि ह्या बेन्झिन रिंगला तुम्ही CH3O हा घेतला. CH3O हा ग्रुप अटॅच केला की नॅप्रॉक्सिनचं स्ट्रक्चर. दोन बेन्झिन रिंग, उजव्या बाजूच्या बेन्झिन रिंगला CH3CHCOOH आणि डाव्या साईडच्या बेन्झिन रिंगच्या मेटा पोझिशनला CH3O, इकडे ऑर्थो पोझिशनला CH3CHCOOH हे नॅप्रॉक्सिनचं कॅरेक्टर येईल. हे नॅप्रॉक्सिन येईल. तुम्हाला आयबुप्रोफेन म्हणजे तुम्ही ब्रुफेनची गोळी घेता बघा, लाल गोळी. आपल्यामध्ये बऱ्याच जणांच्या घरी जे आपल्या बरेचसे गोळ्या देतात पर्टिक्युलरली आयबुप्रोफेनची गोळी, ब्रुफेन म्हणून गोळी पेन रिलीव्ह करण्याकरता देतात. आता हिथं काय करायचं, हा हिथं तुमचा बेन्झिन रिंग फक्त आडवा पाडा आणि हिथं CH3COOH म्हणजेच नॅप्रॉक्सिनचं कॅरेक्टर इकडे घ्यायचंच आहे ऍज इट इजच. फक्त इकडं काय करायचं राजानो, CH3 ट्वाइस CH2 असं फक्त ग्रुप अटॅच केला की आयबुप्रोफेनचं स्ट्रक्चर येतं. म्हणजेच हे आयबुप्रोफेन, हे नॅप्रॉक्सिन आणि हा पॅरासिटामॉल कॅरेक्टर येतं. मग आता डायक्लोफिनॅक म्हणून येतं. काय येतं? डायक्लोफिनॅक. आता हे डायक्लोफिनॅक मी इथं काढतो. डायक्लोफिनॅक. आता ह्या डायक्लोफिनॅक मध्ये सोडियम आणि पोटॅशियम असे दोन पार्ट येतात. डायक्लोफिनॅक, सोडियम अँड पोटॅशियम. आता ह्यामध्ये लक्षात घ्या, हे असे दोन बेन्झिन रिंग काढायच्या. पहिल्यांदा
ह्या अशा 2 बेन्झीन रिंग काढल्या. ह्या 2 बेन्झीन रिंगनं NH न पहिल्यांदा जुळवून घ्यायच्या. ओके, आता इकडे एक Cl, इथं एक Cl असं तुम्ही टाकायचं. ओके, आणि तुम्हाला इथं CH2COO हा घेतला की डायक्लोफिनॅक सोडियम हे कॅरेक्टर येईल. आणि ह्या Na जागी फक्त तुम्ही K टाकला की तुम्हाला डायक्लोफिनॅक पोटॅशियम असं तुम्हाला कॅरेक्टर येईल. म्हणजे हा पॅरासिटामॉल, नॅप्रॉक्सिन, आयबुप्रोफेन, डायक्लोफिनॅक सोडियम अँड पोटॅशियम हे सगळे यूज केले जातात बाळांनो, पर्टिक्युलरली ॲज अँटी अनाल्जेसिक, अँटीपायरेटिक, अँटी इन्फ्लेमेटरी कॅरेक्टर. कारण ॲस्पिरिनचे जे आपल्याला पर्टिक्युलरली साईड इफेक्ट्स आहेत, म्हणजेच अल्सर तयार होतं, गॅस्ट्रिक ब्लिडिंग होतं, स्किन रॅशेस येतात, वॉमिटिंग नाशिया कॅरेक्टर येतं, ते हे होऊ नये म्हणून आपल्याला हे पॅरासिटामॉल, नॅप्रॉक्सिन, आयबुप्रोफेन हे असं दिलं जातं. परंतु आणखीन एक पार्ट येतो NSAID, ह्याला म्हणतात नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लमेटरी ड्रग्ज असं म्हटलं जातं. त्याला NSAID असं म्हटलं जातं. ह्यामध्ये आयबुप्रोफेन, डायक्लोफिनॅक किंवा पर्टिक्युलरली निम्युसुलाइड हे जे कॅरेक्टर्स येतात हे सगळे NSAID, ज्याला आपण नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज म्हणतात. म्हणजे हे स्टेरॉइड्स नाही आहेत, परंतु तरी सुद्धा सूज कमी करतात म्हणून ह्याला NSAID म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. कुणाच्या बाबतीत तर सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येतो तो म्हणजेच अनाल्जेसिकच्या बाबतीत येतो. हे लक्षात ठेवा. आता ह्या अनाल्जेसिक्स नंतर आपण पुढचा पार्ट बघायचा आहे, ज्याला आपण ट्रँक्विलायझर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ट्रँक्विलायझर. आता ह्या ट्रँक्विलायझर्स मध्ये तुमच्या पर्टिक्युलरली कॅरेक्टर्स मध्ये जर बघितलं तर त्या ट्रँक्विलायझर्स मध्ये तुम्हाला तुमच्या 11वीच्या पुस्तकात नाही आहे, तर पूर्वीच्या 12वीच्या पुस्तकामध्ये हा ट्रँक्विलायझर कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवा. तर हा ट्रँक्विलायझर्स म्हणजे नेमकं काय आहे? तर ट्रँक्वाईल म्हणजे टू हॅव अ पीस और टू गेट द पीस. ओके, पीस म्हणजे मोराचं पीस नव्हे किंवा कबुतराचं पीस नव्हे, तर पीस म्हणजे शांतता. ट्रँक्विलायझर म्हणजेच पीस ऑफ माइंड. पीस ऑफ माइंड हे लक्षात ठेवा. त्याला आपण ट्रँक्विलायझर म्हणतो. सो द केमिकल सबस्टन्स which can used for the treatment of a mental disease or which can produces a peace of mind, okay, that is called as a tranquilizers. ओके, मग काय काय वेळेला बघा तुम्हाला अँझायटी येते, डिप्रेशन होतं, ओके, किंवा आपल्याला ॲजिटेशन होतं, चिडचिडेपणा वाढतो. ओके, अँझायटी म्हणजेच प्रत्येक गोष्टीत आपण अँशियस कॅरेक्टर होतो, डिप्रेशन होतं. ओके, त्यावेळेला आपल्या मेंटल कंडिशन्स बरोबर नसती. ओके, त्यालाच काय काय वेळेला आता तुम्ही सुशांतचं बघितलं, डिप्रेशन कॅरेक्टर आहे म्हणून आता सांगतात. ओके, मग हे डिप्रेशन कॅरेक्टर्स म्हणजे काय? तो मेंटल डिसीजच आहे. तसंच त्यामध्येच तुम्ही ऐकलं असेल बघा, बायपोलर मूड डिसऑर्डर. बायपोलर म्हणजेच एका क्षणाला तो चांगला म्हणजेच एकदम त्याचा माइंड एकदम प्रफुल्लित आणि दुसऱ्या क्षणाला तो डिप्रेसिव्ह कॅरेक्टर, त्याला बायपोलर मूड डिसऑर्डर असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. म्हणजेच हे काय आहेत? अँझायटी, डिप्रेशन, बायपोलर मूड डिसऑर्डर, OCD म्हणजेच ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, फटीक, ओके, ॲजिटेशन, ओके, व्हायलेंट, हे सगळे कॅरेक्टर्स जे आहेत हे सगळे कॅरेक्टर मेंटल डिसीजचे आहेत. मग मेंटल डिसीजमध्ये पर्टिक्युलरली टू रिलीव्ह दिस म्हणजेच टू रिलीव्ह ऑर टू ट्रीट दिस मेंटल डिसीजेस द केमिकल सबस्टन्स किंवा बाय ट्रीटिंग द मेंटल डिसीजेस द पेशंट्स गेट्स particularly peace of mind,
म्हणजेच थोडक्यात तुमचं ब्रेन फंक्शन इम्प्रूव्ह केलं जातं, त्यालाच आपण ट्रँक्विलायझर्स म्हणतो. आणि हे ट्रँक्विलायझर्स कशाला का यूज होतात किंवा अँझायटी डिप्रेशन वगैरे काय येतं, तर तुमचा स्ट्रेस आहे, फटीग आहे, अँझायटी आहे आणि त्यामुळे आपलं स्लीप डिस्टर्ब होते. स्लीप डिस्टर्ब झाली की सगळ्यात लक्षात ठेवा की आपल्याला पर्टिक्युलरली मेंटल कंडिशन्स ही आपली व्यवस्थित राहत नाही, मेंटल डिसीज होऊ शकतो. त्याला आपल्याला हे केमिकल्स यूज करावे लागतात आणि म्हणून ह्याच ड्रग्जला आपण सायकोथेरॉपेटिक ड्रग्ज किंवा सायकोट्रोपिक ड्रग्ज असं म्हटलं जातं. मग पहिल्यांदा मोस्ट कॉमनली जो ड्रग यूज केला जातो त्याला हिप्नॉटिक आणि नॉन हिप्नॉटिक ड्रग्ज म्हणतात. हिप्नॉटिक म्हणजे द ड्रग्स विच कॅन प्रोड्यूस द स्लीप, ओके, अँड विच कॅन रिलीव्ह द मेंटल कंडिशन्स ऑर विच कॅन यूज फॉर द मेंटल डिसीजेस, ओके. ज्याच्यामध्ये स्लीप प्रोड्युसिंग ड्रग असतात, अनकॉन्शियसनेस येतो, त्याच्यामध्ये गिडीनेस येतो, डिझिनेस येतो, ओके. ते केव्हा, तर ज्या वेळेला तुम्ही हिप्नॉटिक ड्रग्ज देता. ते हिप्नॉटिक ड्रग्ज कुठले आहेत, तर बार्बाच्युरेट्स, ज्याला व्हेरोनेल, लुमिनल किंवा सेकोनल असे ड्रग्ज म्हटले जातात. आणि नॉन हिप्नॉटिक ड्रग्ज म्हणजेच जे कॅन रिलीव्ह द स्ट्रेस, स्ट्रेन, अँझायटी, डिप्रेशन अँड which can use for the treatment of a mental disease, but they are not going to produce a sleep, but they can relieve the mental condition, okay. They can restore the mental condition without producing a sleep. These are called as non-hypnotic drugs. त्यामध्ये इक्वानिल आणि व्हॅलियम ह्यासारखे किंवा अल्प्राझोलाम सारखे ड्रग्ज आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून हिप्नॉटिक जे आहेत ते रिलीव्ह स्ट्रेस करतात, फटीग करतात, अँझायटी करतात, परंतु स्लीप प्रोड्यूस करतात. ज्याच्यामध्ये आपण बघितलं बार्बाच्युरेट्समधलं व्हेरोनल, लुमिनल, सेकोनल, ओके, हे ड्रग्ज आपल्याला यूज केले जातात. आणि नॉन हिप्नॉटिकमध्ये आपल्याला हे पर्टिक्युलरली रिलॅक्सेशन, कामनेस, ड्राउझिनेस, फटीग, अँझायटी फक्त प्रोड्यूस स्लीप करत नाहीत. असे इक्वानेल, व्हॅलियम, मेप्रोबेट हे आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आता हे जे ट्रँक्विलायझर्स आहेत, हे ट्रँक्विलायझर्स कसे वर्कआउट केले जातात, तर लक्षात घ्या, ह्यामध्ये नॉर ॲड्रिनलिन हा जो न्यूरो ट्रान्समीटर आहे तो ॲक्ट्स ॲज अ मेसेंजर. नॉर ॲड्रिनलिन हा ॲक्ट्स ॲज अ मेसेंजर करतो आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे पर्टिक्युलरली फॉर चेंजिंग मूड होण्याकरता जो रोल इम्पॉर्टंट प्ले करतो तर नॉर ॲड्रिनलिन करतो, हे लक्षात ठेवा. इफ लेवल ऑफ नॉर ॲड्रिनलिन इन द बॉडी इज लो, देन particularly persons suffers from depression, anxiety, etc. etc. ओके. मग त्यावेळेला आपण अँटी डिप्रेसंट ड्रग्ज देऊन नॉर ॲड्रिनलिनची व्हॅल्यू म्हणजेच नॉर ॲड्रिनलिन हे वाढवलं जातं, हे लक्षात ठेवा. हा लक्षात महत्वाचा पार्ट येतो आणि मग तो पर्सन हा रिलीव्ह होतो आणि त्याचं टेन्शन कमी होतं बाय इन्क्रीजिंग द लेवल ऑफ नॉर ॲड्रिनलिन. कारण नॉर ॲड्रिनलिन हाच महत्वाचा न्यूरो ट्रान्समीटर आहे जो केमिकल मेसेंजर आहे आणि प्लेज द इम्पॉर्टंट रोल इन चेंजिंग इन अ मूड ऑफ अ पर्सन, ओके. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर ट्रँक्विलायझर्सच्या बाबतीत येतो. आता हे ट्रँक्विलायझर्स काय करतात, तर पहिल्यांदा डिप्रेशन, अँझायटी हे जे सेंट्रल नर्वस सिस्टीम्समुळे होणारे जे मेंटल डिसीजेस आहेत ते रिड्यूस करतात किंवा ते कंट्रोल करतात. पुढं दे आर गोइंग टू रिड्यूस द स्ट्रेस और दे आर गोइंग टू रिलीव्ह द स्ट्रेस, फटीग, अँझायटी एटसेट्रा. तसंच दे आर गोइंग टू कंट्रोल द मेंटल ॲजिटेशन अँड व्हायलेंट कॅरेक्टर ऑफ अ पेशंट, हे सुद्धा कंट्रोल करतात. आणि दीज ट्रँक्विलायझर्स दे ब्रिंग्स कामनेस, रिलॅक्सेशन अँड ड्राउझिनेस म्हणजेच फिलिंग स्लीपी, ओके. हे लक्षात ठेवा. ड्राउझिनेस म्हणजे फिलिंग स्लीपी, हे आपल्याला ट्रँक्विलायझर्स करतात, हे लक्षात ठेवा. आता ह्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत, तर पहिल्यांदा जर जास्त ओव्हरडोस दिला तर कोमामध्ये जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये रॅशेस, स्वेलिंग हे होऊ शकतात. ओमिटिंग, नॉशिया हे कॅरेक्टर्स जर आहेत
जर तुम्ही प्रोलॉंग यूज जर केला तर इनसोमनिया म्हणजेच झोप लागत नाही, मेंटल कन्फ्युजन हे होऊ शकतं, परत ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन हे होऊ शकतं, किंवा पर्टिक्युलरली युरिन मॅच्युरेशन हे पण होऊ शकतं, कॉन्स्टिपेशन हे पण होऊ शकतं. हे लक्षात ठेवा. म्हणजे कॉन्स्टिपेशन, युरिन मॅच्युरेशन, पर्टिक्युलरली हे युरिन डिस्टर्बन्स हे कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो कशामध्ये, तर ट्रँक्विलायझर्समध्ये हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. मग आता ह्याचे जे स्ट्रक्चर्स जे आहेत ते स्ट्रक्चर्स मी तुम्हाला पर्टिक्युलरली ॲट द एंड ऑफ धिस आपलं लेक्चर्स जे आहे त्यावेळेला ते वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रगचे स्ट्रक्चर्स तुम्हाला इन द फॉर्म ऑफ व्हिडिओज पाठवतो. हे लक्षात ठेवा आणि ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. आता ह्या ट्रँक्विलायझर्समध्ये जर तुम्ही बघितलं तर पुन्हा एकदा सांगतो, इथं ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन, मेंटल कन्फ्युजन, कॉन्स्टिपेशन, ओके, युरिन रिटेन्शन हे कॅरेक्टर डेव्हलप होतात आणि बॉडी टेम्परेचर लोअर डाऊन सुद्धा होतं. हे लक्षात ठेवा. हे त्याचे साईड इफेक्ट्स आहेत किंवा ॲडव्हर्स इफेक्ट म्हणायला हरकत नाहीत. अपार्ट फ्रॉम नॉशिया, ओमिटिंग, ओके, ओव्हरडोसेजमुळं कोमा होणं, रॅशेस येणं, ओके, हे परंतु त्यामध्ये मेंटल कन्फ्युजन, ओके, नंतर युरिन रिटेन्शन, हायपोथर्मिया म्हणजे बॉडी टेम्परेचर लोअर होणं त्याला हायपोथर्मिया म्हणतात, कॉन्स्टिपेशन आहे, युरिन रिटेन्शन आहे, आणि ब्लर्ड व्हिजन. काय होतं? ब्लर्ड व्हिजन. बघा, मेंटल कन्फ्युजन हा येणारच, ओके, मेंटल कन्फ्युजन, ओके, हायपोथर्मिया हे शब्द लक्षात ठेवायचे आहेत, ओके, ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन, ओके, हे वर्ड लक्षात ठेवा, युरिन रिटेन्शन, ओके, मेंटल कन्फ्युजन, हायपोथर्मिया, ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन, युरिन रिटेन्शन, ब्लर्ड व्हिजन, डोळ्यासमोर सारखे अंधारी येणे, हे सगळे कॅरेक्टर्स ओव्हरडोसेज किंवा सारखे आपण ट्रँक्विलायझर्स घेतल्यानंतर होतात. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे रिगार्डिंग द ट्रँक्विलायझर्स. ह्या पार्टमध्ये आपण बघतो. हे लक्षात ठेवा. आता ह्या ट्रँक्विलायझर्स नंतर आपण जे पुढचा कॅरेक्टर्स बघणार आहोत ट्रँक्विलायझर्स नंतर, तो जो आहे, ओके, आता ह्या ट्रँक्विलायझर्सचा तुम्हाला जे व्हॅलियम, नंतर व्हेरोनेल, मेप्रोबेट, इक्वानिल, नंतर सिरोटोनिन, नंतर क्लोरडायझापॉक्साइड, ओके, आयप्रोनियाझाइड, ओके, फिनालझिन, ह्याचे स्ट्रक्चर्स तुम्हाला मी पाठवतोय. ते व्हिडिओज करून तुम्हाला ते पाठवले जातील. हे लक्षात ठेवा. हे मी आता काय ह्याच्यावरती लिहित नाही. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येईल. आता जे स्ट्रक्चर्स पाठवणार आहेत तेवढे तुम्ही लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता ह्याच्यानंतर आपण जर पुढचा जो पार्ट जर बघितला तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे कॅरेक्टर्स येतं ते म्हणजेच आपल्याला नॉर्मली आपण कायम यूज करतो. हे लक्षात घ्या. ते यूज करत असताना आपल्याला अँटासिड म्हणजे काय आणि अँटीहिस्टामिनिक, अँटासिड अँड अँटीहिस्टामिनिक म्हणजे काय हे कॅरेक्टर आपण बघूया. म्हणजेच अनाल्जेसिक झालं, ट्रँक्विलायझर झालं, अँटासिड आणि अँटीहिस्टामिनिक कॅरेक्टर म्हणजे काय. द केमिकल सबस्टन्स which relieves the excess acid or which can reduce the raise pH in stomach, okay, that is called as antacid. The chemical substance which can remove excess acid or which can reduce the raise pH in stomach, that is called as antacid. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मिल्क ऑफ मॅग्नेशिया, सोडियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि ॲल्युमिनियम फॉस्फेट हे अँटासिड म्हणून
यूज केलं जातं. आता सोडियम बायकार्बोनेट तुमच्या इनोमध्ये असतं, मिल्क ऑफ मॅग्नेशिया बारकी पातळ दुधासारखी बाटली असती बघा, किंवा तुमचं जेल्युसिल सिरप, डायजिन सिरप, त्यामध्ये हे सगळं मिल्क ऑफ मॅग्नेशिया, सोडियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, ॲल्युमिनियम फॉस्फेट हे प्रेझेंट असतात. हे लक्षात ठेवा. ह्यामध्ये एक्सेस ॲसिड कॅरेक्टर रिमूव्ह होतं, पीएच जो रेज झालेला आहे तो कमी केला जातो. हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, दे आर ऑल्सो युज्ड दिस अँटीहिस्टामिनिक अँटासिड्स, दे आर ऑल्सो युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ अ पेप्टिक अल्सर आणि डिओडनल अल्सर. हे मध्ये सुद्धा आपल्याला होऊ शकतं, किंवा स्ट्रेसमुळं किंवा अँझायटीमुळं आपल्याला शरीरामध्ये पेप्टिक अल्सर्स होण्याचे चान्सेस असतात, डिओडनल अल्सर्स होतात, त्याच्यावरती हे अँटासिड यूज होतात. हे लक्षात ठेवा. आता ह्याचे कॉमन साईड इफेक्ट्स काय आहेत, तर डायरिया हा कॉमन साईड इफेक्ट्स आहे, चॉकी टेस्ट ही आहे, हे लक्षात ठेवा. आणि प्रोलॉंग जर तुम्ही ह्याचा यूज केला तर आपल्याला कॉन्स्टिपेशन होतं. हे लक्षात ठेवा. आता कसं असलं पाहिजे, अँटासिड कसं असलं पाहिजे, प्रोलॉंग यूज करता पाहिजे आणि तो इफेक्टिव्ह असला पाहिजे. हे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये हा अँटासिडनं इंटरफिअर करता कामा नये. मिनिमम साईड इफेक्ट्स असले पाहिजेत. इट शुड बी अ पॅलेटेबल आणि लो कॉस्ट असली पाहिजे. आणि ह्यामध्ये गॅस्ट्रिक अल्सर, पेप्टिक अल्सर, डिओडनल अल्सर हे सुद्धा त्याच्यावरती ट्रीटमेंट केली पाहिजे. हे लक्षात ठेवा. त्यालाच आपण अँटासिड म्हणतो. मग तुम्ही जे ओमेज असेल, ओके, रॅन्टॅक असेल, झिंटॅक असेल, ह्या सगळ्या गोळ्या, सिमिटिडिन असेल, ह्या सगळ्या गोळ्या म्हणजेच अँटासिडच होय. जेल्युसिल सिरप, डायजिन सिरप म्हणजेच हे सगळे अँटासिड होय. हे लक्षात ठेवा. आता अँटीहिस्टामिनिक म्हणजे काय, तर द ड्रग्स विच कॅन इनिबिट्स द हिस्टामिन सिक्रेशन. आता हिस्टामिन कसं आहे, हा स्ट्रॉंग व्हॅसोडायलेटर आहे. व्हॅसोडायलेटर म्हणजे ब्लड व्हेसल डायलेट करतो. आणि त्यामुळं काय होतं, व्हॅसोडायलेटर असल्यामुळं जर ब्लड फ्लो वाढला तर स्किन रॅशेस किंवा जे आपल्याला पित्त उठणे म्हणतो तो कॅरेक्टर होतं. अँड इट कॉन्ट्रॅक्ट्स, ओके, अँटीहिस्टामिन काय करतं, इट कॉन्ट्रॅक्ट्स द स्मूथ मसल, ओके, अँड गट रिलॅक्सेस अदर मसल सो दॅट वॉल्स ऑफ द फाईन ब्लड व्हेसल शुड बी कॉन्ट्रॅक्टेड. आणि त्यामुळं आपल्याला पर्टिक्युलरली जे कॉमन कोल्ड कॅरेक्टर असतात, ॲलर्जिक जो रिस्पॉन्स येतो तो आपण अँटीहिस्टामिन देऊन थांबवतो. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून द पर्टिक्युलरली अँटीहिस्टामिनिक दे आर द ड्रग्स which are used, antihistaminics are the drugs which can use for the excess secretion of histamine and which stimulate, and these histamine stimulate pepsin and hydrochloric acid in stomach. हे जो हिस्टामिन मुळे जे पेप्सिन आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड एक्सेस होतं ते आपल्याला इनिबिट केलं जातं बाय युझिंग अँटीहिस्टामिनिक ड्रग. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला अँटासिड आणि अँटीहिस्टामिन यामध्ये फरक काय येतो, तर अँटासिडमध्ये जो इन्क्रीज पीएच होतो तो न्यूट्रलाइज केला जातो. हे लक्षात ठेवा बाय युझिंग व्हेरियस अँटासिड टॅबलेट्स. परंतु अँटीहिस्टामिन्समध्ये काय होतं, हा हिस्टामिन हा बाइंड होतो रिसेप्टरला आणि ॲलर्जी प्रोड्यूस करतो. आणि हिस्टामिन काय करतो, स्टिम्युलेट करतो पर्टिक्युलरली हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या सिक्रेशनला. आणि ज्या वेळेला अँटीहिस्टामिन म्हणजेच ड्रग्ज तुम्ही दिला तर हिस्टामिन जो रिलीजमुळं जे सिक्रेशन ऑफ HCl होतं, ओके, पेप्सिन होतं, ते स्टॉप होतं, म्हणजे प्रिव्हेंट्स ॲलर्जी होतं. आणि इव्हन ॲसिडिक कॅरेक्टर सुद्धा प्रिव्हेंट होतात. हे लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये आपल्याला सिमिटिडिन, रॅनिटिडिन, ब्रोमोफिनार्मिन, टर्फिनायडिन, ओके, ह्यासारखे जे कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात. आणि हे सगळे कॅरेक्टर्स म्हणजेच अँटासिड आणि अँटीहिस्टामिनिक कॅरेक्टर्स आहेत. हे लक्षात ठेवा. आता ह्या अँटीहिस्टामिनिक कॅरेक्टर्स मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येतो राजानो, तोच म्हणजे आपल्याला जो पार्ट बघायला मिळतो ओके,
जो पार्ट बघायला मिळतो अँटीहिस्टामिन अँड अँटासिड, हे जे दोन महत्वाचे जे कॅरेक्टर्स आहेत हे आपण आता बघितलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यावरचे जे आपल्याला पर्टिक्युलरली स्ट्रक्चर्स जे आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला व्हेरोनेल बघायचं आहे, मेप्रोबेट बघायचं आहे, ओके, त्याचे स्ट्रक्चर्स मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये पाठवत आहे, हे लक्षात ठेवा. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अ ट्रँक्विलायझर इक्वानिल. देन दिस इज अ व्हॅलियम. देन इट इज अ क्लोरडायझॅपॉक्साइड, अ मेप्रोबेट, ओके. मेप्रोबेट नंतर सिरिओटोनिन, हे स्ट्रक्चर व्हेरोनेलचं येतं. हे ॲप्रोनियाझाईड आणि हे फिनाल्झिनचे स्ट्रक्चर्स बघायला मिळतात. आणि हे स्ट्रक्चर्स तुम्हाला आले पाहिजे, तर एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर जे आपल्याला अँटीहिस्टामिनिक ड्रग्ज किंवा जे पर्टिक्युलरली अँटासिड ड्रग्ज बघतो ते हे ड्रग्ज आहेत, हे लक्षात ठेवा. ओके. हे सगळ्या ड्रगचे स्ट्रक्चर्स, त्याच्या खालती त्याची नावं दिलेली आहेत, मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे, ते लक्षात ठेवायचं. त्याचा पर्टिक्युलरली स्ट्रक्चर्स हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स असतात, हे लक्षात घ्या. थँक्यू व्हेरी मच.